adverb clauses. Adverb clauses. बघा पुन्हा एकदा आठवण करून देतो. रिकॅप. व्हॉट डू यू मीन बाय क्लॉज? क्लॉज इज अ पार्ट ऑफ any sentence which has got its own subject and verb part. Subject and verb part. So हे दोन प्रकारचे आहेत. एक डिपेंडंट क्लॉज आणि एक इंडिपेंडंट क्लॉज. वेरेस आपण थोडं सिक्वेन्स बदलू. एक इंडिपेंडंट क्लॉज, दुसरा डिपेंडंट क्लॉज. इंडिपेंडंट म्हणजे काय? स्वतंत्र. तो असा क्लॉज असतो, असा वाक्यांश असतो, त्याला त्याचा स्वतःचा अर्थ समजून घेण्यासाठी इतर कोणत्याही वाक्यांशाची गरज नसते. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज इंडिपेंडंट क्लॉज. वेर ॲज डिपेंडंट क्लॉज जो असतो, असा पार्ट वाक्याचा, असा वाक्यांश, त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी वाक्याच्या इतर पार्टची गरज असते. दॅट्स वाय दॅट इज कॉल्ड ॲज डिपेंडंट. हे दुसऱ्यावर डिपेंडंट असतं. दॅट्स वाय दॅट इज डिपेंडंट क्लॉज. आता ह्या डिपेंडंट क्लॉजेसचे 3 टाइप्स आहेत. नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉज. जे नाउन म्हणून काम करतं दॅट इज कॉल्ड एज नाउन क्लॉज. काहीतरी नाव. सो आय नो, व्हॉट यू नो. सो अशा वेळेला आय नो व्हॉट ही इज डुईंग देअर. व्हॉट हे कनेक्टिव्ह आलं. ही इज डुईंग देअर. मला काय माहितीये? तो तिथं काय करत आहे हे मला माहितीये. तो काय करत आहे? नाउन क्लॉज आलं. व्हॉट इज बिंग आस्क्ड म्हणजे आय नो व्हॉट यू नो. आय नो दॅट ही इज रीडिंग. मला माहिती आहे की तो अभ्यास करत आहे. सो दॅट हे कनेक्टिव्ह आलं आणि ही इज रीडिंग. काय करत? आय नो व्हॉट यू नो. असा क्वेश्चन ज्यावेळेस येतो त्या ठिकाणी काय असतं? नाउन क्लॉज असतं. दुसरं ऍडजेक्टिव्ह क्लॉज. विशेषण सांगते. कोणाचं नामाविषय एक्स्ट्रा. इट क्वालिफाईज द नाउन. दॅट इज ऍडजेक्टिव्ह क्लॉज. देन ऍडवर्ब क्लॉज लिहू आपण. हे काय करतं? इट क्वालिफाईज. इट इज द टाइप ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज. ऑफकोर्स हे सगळे काय आहेत? सबऑर्डिनेट क्लॉजेस आहेत. डिपेंडंट क्लॉजेस म्हणा याला किंवा सबऑर्डिनेट क्लॉजेस म्हणा. मेन क्लॉज म्हणा किंवा इंडिपेंडंट क्लॉज म्हणा. फाईन. सो ऍडवर्ब क्लॉजेस और ऍडवर्ब क्लॉज काय म्हणायचं म्हणा? इट इज अ टाइप ऑफ subordinate clause which qualifies whom. कोणाला क्वालिफाय करता है? वर्ब, एडवर्ब और एडजेक्टिव in the main clause or principal clause और त्याला काय म्हणतो आपण? इंडिपेंडंट क्लॉज. and acts as an adverb. आणि हे ऍडवर्ब म्हणून काम करतं. सो दॅट इज कॉल्ड एज ऍडवर्ब क्लॉज. क्लॉज का? बिकॉज इट हॅज गॉट इट्स ओन subject and verb part in it. That's why it is a clause. That is basic requirement of any clause. Fine. Now types of clauses, types of adverb clauses. Hold on. Types of adverb clauses, or you may say kinds of adverb clauses. तुम्हाला याची लिस्ट दिली होती का अगोदरच मी? ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. ही लिस्ट ऑलरेडी दिली होती तुम्हाला? Yes, So sir. let us study one by one. Let us study one by one. Kinds of
ऍडवर्ब क्लॉजेस याच्यामधला पहिला आहे ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. सिंपल आहे, साधं सोपं समजून घ्या. असा क्लॉज जो ऍडवर्ब म्हणून काम करतो, अर्थात ऍडवर्ब म्हणून काम करतो म्हणजे काय, प्रिन्सिपल क्लॉज मधील किंवा मेन क्लॉज मधील किंवा मुख्य वाक्य जे आहे त्या क्लॉज मधील वर्ब विषयी, ऍडवर्ब विषयी किंवा ऍडजेक्टिव्ह विषयी जे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ते बोलतो, म्हणजे त्याला क्वालिफाय करतो. आता हाऊ डज इट क्वालिफाय ते आपण इथं एक्झाम्पल मध्ये बघू. तर त्याला काय म्हणतो आपण, ऍडवर्ब क्लॉज असं म्हणतो. आणि जर हे ऍडवर्ब क्लॉज जर टाइम विषयी बोलत असेल, त्या क्रियापदाच्या, दॅट्स वर्बच्या, ऍडवर्बच्या किंवा ऍडजेक्टिव्हच्या टाइम विषयी जर बोलत असेल तर त्याला आपण म्हणतो ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. For adverb clauses of time, the subordinating conjunctions used are as कोणते कोणते बघा, while, for, since, till, until, when, whenever. What else are given? Let me see. As पण एक आहे, as soon as, before आहे, after आहे. These are the subordinating conjunctions used to denote adverb clause of time. Example बघू आपण. He arrived at the destination as the sun was setting. Examples बघू. सेंटेन्स बघा एक्झाम्पल म्हणून. He arrived at the destination. आता बघा, जर आपण इथे फुल स्टॉप दिला तर याचा हे अराइव्ड ॲट द डेस्टिनेशन तो इच्छित स्थळी, डेस्टिनेशनला पोहोचला, दॅट्स इट, त्याचं आगमन झालं. एवढ्याने याचा इंडिपेंडंटली अर्थ आपल्याला माहिती होतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल क्लॉज ऑर मेन क्लॉज ऑर इंडिपेंडंट क्लॉज. म्हणजे हा इंडिपेंडंट क्लॉज आहे. परंतु याच्यामधील हे अराइव्ड जो आहे ना, याच्याविषयी काय सांगितलं बघू आपण. कधी, ऍज द सन वॉज सेटिंग, त्यावेळेला. ऍज म्हणजे काय, त्यावेळेला. कधी, द सन वॉज सेटिंग. द सन सब्जेक्ट, वॉज सेटिंग वर्ब पार्ट आहे, सब्जेक्ट आला, वर्ब पार्ट आला, क्लॉज आलं. आणि हे क्लॉज काय करतंय, या अराइव्हला क्वालिफाय करतंय. इट क्वालिफाईज द अरायवल. कोणाचा अरायवल आहे, त्याचा अरायवल. येस, आय एम बॅक अगेन. ओके, बरोबर. आपण या अराइव्हचं क्वालिफिकेशन करतं. हे अराइव्हचा टाइम सांगतंय. टाइम सांगणारं ऍडवर्ब म्हणून ऍडवर्ब ऑफ टाइम. ठीक आहे, ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. गॉट इट? समजलं का? येस ऑर नो? Yes, sir.
sir. व्हेरी गुड. चला नेक्स्ट एक्झाम्पल विल गो फॉर. बघा हे तुम्ही वाचून देखील समजेल, मात्र चर्चेनं ते जास्त काळ लक्षात राहण्याची शक्यता आहे. अदरवाईज तुम्हाला फोटो मी पाठवलेलाच आहे, बरोबर. जस्ट आय एम ट्राईंग टू डिस्कस इट सो दॅट यू विल बी एबल टू रिमेंबर इट फॉर मोर ड्युरेशन. ऑल राईट. म्हणजे मी काय एक्स्ट्राचं वेगळं काहीच सांगत नाहीये, हेच जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतोय. सो इट मे हेल्प यू. So as she came into the room, all rose to their feet. बाकी बघा परत आणखीन ऍज हे करेक्टिव्ह आलेलं आहे. As she came into the room. आता मुद्दाम तुम्हाला इथं आणखीन एक माझं सांगतो. याला डिपेंडंट क्लॉज असं का म्हणतात? अगोदर पूर्ण वाक्य लिहू आपण. ऑल रोज टू देअर फीट. सगळेजण त्यांच्या पायावर उभे राहिले. ठीक आहे. आता बघा ऍक्च्युली हा ऑल रोज सब्जेक्ट प्लस बघा ऑल रोज टू देअर फीट. सगळेजण त्यांच्या पायावर उभे राहिले. अर्थ क्लिअर आहे. सगळेजण पायावर उभे राहिले. सगळेजण उभे राहिले ऑफकोर्स. पायावर उभे राहिले म्हणण्यापेक्षा सगळेजण उभे राहिले. अर्थ क्लिअर आहे. त्यामुळे याला म्हणायचं इंडिपेंडंट क्लॉज. वेर ऍज मी म्हणतोय बघा ऍज शी केम इन टू द रूम. जशी ती रूम मध्ये आली. तर तिथं काय झाला जशी. ऍज शी केम इन टू द रूम. मग आपण समजा फॉर एक्झाम्पल ओके. सो इंग्लिश माइट नॉट बी क्लिअर टू ऑल द स्टुडंट्स. सो जशी ती रूम मध्ये आली तर मग काय पुढचं बोला ना. म्हणजे हा भाग जो आहे हा स्वतःमध्ये परिपूर्ण नाहीये, अर्धा आहे. म्हणून या वाक्यांशाला आपण म्हणतो डिपेंडंट क्लॉज. आणि हे बोलल्यानंतर मग याचा अर्थ स्पष्ट होतो. हा जो पार्ट आहे हे याच्यावर अवलंबून आहे. मात्र इंडिपेंडंट आहे. हे एवढं जरी आपण घेतलं तरी त्याचा अर्थ स्वतःला क्लिअर होतो. स्वतःमध्ये त्याचा अर्थ परिपूर्ण आहे. मात्र रोज टू देअर फीट. रोज कधी रोज झाले, कधी उठले. रोज हे क्रियापद आहे. कधी उभा राहिले, कधी तर जशी ती मध्ये आली. मग आता ऍज हे कनेक्टिव्ह वापरलं गेलंय. ठीक आहे. सी सब्जेक्ट आहे. केम वर्ब पार्ट आहे. दॅट्स वाय दिस इज अ क्लॉज and this clause is qualifying the verb rose. That's why this is adverb clause of time. ठीक है. Adverb clause of time. So this is independent. This is dependent. Dependent मधील adverb clause आहे आणि त्या adverb clause मधील adverb clause of time आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? yes or no? Yes, sir. Yes, sir. ओके. आणखीन एक एक्झाम्पल घेतो. बाकी एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत मी. बघा वाक्य बघा. नो सुनर डिड द बेल रिंग. तुम्हाला काय करता येईल आता याचं? ऍज सुन ऍज द बेल रँग. बरोबर आहे का नाही? ऍज सुन ऍज द बेल रँग म्हणजे काय? नो सुनर डिड आल्यामुळं काय आलं? रिंग आलं. गेटिंग माय पॉइंट? सो नो सुनर डिड द बेल रिंग. पुढे काय म्हणते बघा. Then the boys left the room. Then the boys left the room. बघा 2-3 गोष्टी सांगतो तुम्हाला इथं. म्हणजे काय? बेल वाजली की नाही तोपर्यंत म्हणजे काय वाजले नाही तेवढ्यात लगेच ताबडतोब इमिजिएटली काय झालं? दॅन
बेल वाजल्या वाजल्या लगेच द बॉईज लेफ्ट द रूम. यामध्ये तुम्हाला आणखीन मला काही गोष्टी सांगायच्या. इथं द बॉईज का आलं आणि द रूम का आलं ही गोष्ट पण क्लिअर करू आपण. आणि द बेल पण का आलं. तर इथं समज तुम्हाला नो सुनर डिड म्हणजे बेल वाजली का नाही वाजली तेवढ्यात लगेच ताबडतोब द हँड द बॉईज. सो नो सुनर. बरं आता आपण अगोदर क्लॉजेस अभ्यास करू. हा बघा हे दॅन सोडून द्या इथपर्यंत. हे सोडून द्या. द बॉईज लेफ्ट द रूम. मुलांनी रूम सोडली म्हणजे काय मुलं रूमच्या बाहेर गेली. आता हे बघा हा पार्ट बघा हा पार्ट इंडिपेंडंट क्लॉज आहे. तेवढं जरी आपण लिहिलं तेवढं जरी बोललं तरी आपल्याला मुलांनी क्लासरूम सोडली हा अर्थ क्लिअर होतो. परंतु मी आता वाक्य बोलतो बघा. बेल वाजल्याबरोबर. अरे काय सर अर्ध झालंय पुढे बोला ना काहीतरी. मी म्हणलो नाही. बेल वाजल्याबरोबर फुल स्टॉप असं चालतं का. नो सोनर डिड द बेल रिंग फुल स्टॉप दिला. अर्थ क्लिअर होतोय का येस ऑर नो. अर्थ क्लिअर होतोय का नाही होत तर त्याच्यामुळे तो डिपेंडंट क्लॉज आहे. सो नो सुनर डिड द बेल रिंग हा डिपेंडंट क्लॉज आहे. द बेल सब्जेक्ट आहे. रिंग वर्ब आहे. त्या वर्बचा आणखीन एक पार्ट इथं आलेला आहे. रिंग प्लस डिड रँग झालं. सो दिस इज वर्ब पार्ट. वर्ब आहे. नाउन आहे. सब्जेक्ट आहे. दॅट्स वाय हे क्लॉज आहे. आणि हे क्लॉज काय सांगतंय कधी मुलांनी क्लासरूम सोडला लेफ्ट कधी सोडला तर हे लेफ्टला क्वालिफाय करते हा पार्ट पूर्ण. हा जो पार्ट आहे म्हणजे काय बेल वाजली का नाही तोपर्यंत हा पार्ट. गॉट इट. सो नो सुनर म्हणजे काय ऍज सुन ऍज. नो सुनरचा अर्थ काय झाला ऍज सुन ऍज. नो सुनर म्हणजेच ऍज सुन ऍज. ऍज सुन ऍजचा सक्का भाऊ नो सुनर. बर एक आणखीन आपल्याला बघायचं त्याच्यामध्ये द बेल का. बघा इंग्रज खूप क्लिअर आहेत. नुसतं बेल नको म्हणू. जर ते बेल बघा जो वाक्य सांगतोय त्याला आणि वाक्य ऐकतोय त्याला दोघांनाही माहित असेल तर काय म्हणा ती बेल म्हणा. म्हणून द बेल. द बेल म्हणजे काय ती बेल. ती बेल वाजती म्हणा किंवा ही म्हणा. द बेल ती बेल किंवा ही बेल असं त्याला म्हणायचं सांगणाऱ्याला. कोणतरी सांगतंय वाक्य आणि कोणतरी ऐकतंय. फाईन. ती बेल म्हणजे काय आता याला व्याकरण कारण काय म्हणलंय विशिष्ट गोष्ट असेल तर. अरे असं कशाला करतात. स्पष्टपणे ती बेल किंवा ही बेल ती किंवा ही कधी वापरतो आपण विशिष्ट असल्याशिवाय वापरतो का. विशिष्ट म्हणजे काय स्पेसिफिक. त्याला विशिष्ट असं. विशिष्ट म्हणजे काय खूप असं इम्पॉर्टंट वगैरे असं नाही. म्हणजे काय एखादी विशिष्ट म्हणजे काय एखादी स्पेसिफिक बेल. कोणती बेल म्हणताय का नाही स्पेसिफिक ती बेल. ती बेल वाजली. कोणती बेल जी त्या स्कूलमध्ये आहे. नो सुनर द बेल समजलं द बेल ती बेल. बर द बॉईज कोणते बॉईज जे त्या क्लासरूम मध्ये होते म्हणून ते मुलं. ती मुलं आलं तो ती ते. तुम्हाला सांगितलं दचे अर्थ हा ही हे तो ती ते हे ह्या ही ते त्या ती या अर्थानं आलं क्लिअर कट म्हणून द आलेलं आहे. ही मुलं किंवा ती मुलं त्या मुलांनी ते क्लासरूम सोडलं. ते क्लासरूम म्हणजे काय ज्या क्लासरूम मध्ये ते होते. समजलं म्हणून द आलेलं आहे. सो गॉट दिस थिंग्स प्लीज राईट डाऊन. Please write down. So this is all about adverb clause of time. बाकी एक्झाम्पल्स तुम्हाला मी पाठवलेले आहेत त्याचा अभ्यास व्यवस्थित करा. ऑल राईट लिहून घ्या.